जर आम्ही बऱ्याच पेट्रोल पंपावर आता इंधन नाही आहे, तर यांच्याकडे स्टॉक आहे म्हणतात तर ही पुरवठा का करत नाहीये. निश्चितपणे आम्ही तीव्र आंदोलन करू, कलेक्टर ऑफिसला घेराव घालू, सरकार शासनाच्या पालकमंत्र्यांच्याकडे जाऊ, पालकमंत्र्यांना घेराव घालू, त्यांना रस्त्यावर फिरायचं आम्ही बंद करू जर ही दरवाढ त्यांनी कमी जर नाही केली तर. पालकमंत्र्यांच्याकडे जाऊ, पालकमंत्र्यांना घेराव घालू, त्यांना रस्त्यावर फिरायचं आम्ही बंद करू जर ही दरवाढ त्यांनी कमी जर नाही केली तर. जनतेला वेटीस धरणारा बीजेपी सरकारचा पेट्रोल डिझेल वाढणाऱ्या सरकारचा. तुमच्यासाठी प्रामुख्याने प्रश्न असा आहे की विरोधी पक्षाकडून असं बोललं जातंय की इंधन वाढ, गॅस वाढ याला राजकीय अँगल दिला जातो. या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? राजकीय अँगल द्यायचा काय विषयच नाही आहे. ऍक्च्युली इंधन दरवाढ त्यांनी जे 5 राज्यांचे इलेक्शन झाल्या त्यानंतरच केली. युद्ध सुरू होऊन 2 महिने झालेले आहेत, तरी यांचं कुठेही त्यावेळी दरम्यान इलेक्शन होती त्या दरम्यानच्या काळात कुठेही दरवाढ नव्हता. इलेक्शन संपल्या त्यांनी इंधन दरवाढ सुरू केली. त्यानंतर गॅसचाही तुटवडा केला. गॅसचा ब्लॅक तिथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हॉटेल व्यावसायिक गॅस मिळत नाहीत, हॉटेल लाईन बंद आहे. इंधन दरवाढ करून पूर्ण प्रशासनानं जबरदस्तीनं ही दरवाढ आमच्यावर लादलेली आहे आणि ह्या दरवाढीबद्दलच आम्ही हे आंदोलन करत आहे आणि ह्या इथून पुढेही आम्ही प्रशासनाचा व भाजप सरकारचा निषेध करणार आहे. जे इंधन वाढीचं दरवाढीचा जो प्रश्न आहे त्याच्या मागं म्हणजे काँग्रेसने पेट्रोल पंपावरच आंदोलन करावं याच्या मागचं काय कारण आहे? ही सुरुवातीचा टप्पा आहे. पंपावर आंदोलन करून लोकांच्या जागृती आणायची आहे. एकदा लोकांच्या जागृती आली आणि जर त्यांनी इंधन दरवाढ नाही कमी केली तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊ, महाराष्ट्र शासनाकडे जाऊ, केंद्र सरकारकडे जायला लागलं तर तिथेही जाऊन आंदोलन करायची आमची तयारी आहे. यासाठी ही सुरुवात आहे, हा सुरुवातीचा टप्पा आहे म्हणून आम्ही पंपावर आंदोलन केलेलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि विधान परिषद गटनेते आमदार सतीश पाटील यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर शहरात एकाच वेळी अनेक पंपावरती आंदोलन करण्यात येत आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने ही अन्यायी इंधन दरवाढ केलेली आहे. अमेरिका इराण युद्ध चालू झाल्यानंतर मोदी सरकार परराष्ट्र धोरण अतिशय अपयशी ठरलेलं आहे. खरं म्हणजे 84 दिवसात साठा आपल्याकडे होता आणि सरकारी कंपन्यांचा जर फायदा बघितला तर मागच्या वर्षी 4.5 लाख कोटी फायदा झालेला आहे. मुळात पेट्रोल 36 रुपये हा केंद्र सरकारला आपण कर देत असतो, एक्स्ट्रा कर देत असतो. असं असताना या इंधन साठा भारतात शिल्लक असताना सुद्धा या मोदी सरकारला अन्यायी इंधन दरवाढ करण्याची काही गरज नव्हती. हे मोदी सरकार काटकसर करायला म्हणतात आणि स्वतः परदेश दौऱ्यात गेले आणि एका इटलीच्या प्रधानमंत्र्याला मेलोडी चॉकलेट देत आहेत. इथं भारतीयांच्या जेवणामध्ये मातमी तुम्ही विष का लावत आहात आणि परदेशच्या प्रधानमंत्र्यांना तुम्ही मेलोडी देताय. हा खरं म्हणजे दुर्दैवी व्यवसाय. असं म्हणतात की रोम जे जळत होतं त्या निरो फिडेल वाचत होता, त्या निरोच्या पंक्तीत मोदी जाऊन बसले आहेत. असा अकार्यक्षम प्रधानमंत्री या देशात झाला नाही, जगात होणार नाही. खरं म्हणजे मोदींना लाज वाटली पाहिजे. त्यांनी खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री राजीनामा द्यायला पाहिजे आणि घरात बसायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झाले, खाणं मुश्किल झाले. ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी मोदी म्हणायचे की महागाई का मग बोलणे केले प्रधानमंत्री को बघताना. आज तुम्ही काय करताय? या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य महिलांचे कंबरडे मोडणार आहे. इंधन दर वाढल्यानंतर भाजीपाला दर वाढणार आहेत, सिलेंडरचे दर वाढणार आहेत. पर्यायाने सगळ्या देशाचं महागाईचं चक्र वाढणार आहे आणि असं चक्र वाढणाऱ्या मोदीचा आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो आणि दरवाढ जर मागे घेतली नाही तर काँग्रेस पक्ष या पुढे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल हा इशारा आम्ही देतो. हायचा फटका कोणाला बसतोय तर आपल्या ह्या सर्वसामान्य जनतेला बसतोय. जर का सर्वसामान्य जनतेसाठी जर का आवाज नाही उठवला तर मग राजकारण असू दे, समाजकारण असू दे, हे कशासाठी करायचं आहे? हे जे काय करायचं आहे हे लोकशाही पद्धतीने आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि जर का जनतेसाठी जर का आपण जर का आवाज नाही उठवला तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय नसणार.